भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेल्या आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नाबडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, हरी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, समचरण सरोजम सांदणी लाभदाभम, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम, सवय दबला समठलम चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरात्याम, वरम पुंडरीकाय दात्तमुनींद्र है, समागत्य तिष्ठन्तमानंद गन्धम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपा जाणे गतीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाम, हरिकलावज्ञ ज्योद्रार्तावतारम, कलंकांक देशोदिकामदिवक्त्रम, खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्तम, नमो ज्ञानेश्वर नमो निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी, आद्य त्रय जननी देवाचे जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो,
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तू गया देवा या वृण करावा बेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गे नाही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेने अथंग दयन संप्राप्त संकीर्तना करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं विष्णू महाराज ज्यांनी मानवी देहाची उंची ओळखली आणि सदैव वैकुंठ गमनाची उंची ज्यांनी ओळखली अशा श्रीमंत साधू तुकोबारायांचा गोडा असा अभंग दुसऱ्या दिवसाच्या संकीर्तना करता निवडलाय काय म्हणतात तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून अभंग गोड आहे मॉनिटर देऊन सांगितलं तुकोबाराय म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास देहावर उदास असणाऱ्या भक्ताची ओळख तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून देतात भक्त कोण जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात जे देही उदास अजून काय म्हणले गेले आशा पाश निवारुणी ज्यांची आशा पाश निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख करून देतात अजून काय विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता भगवान परमात्माच आवडतो ना बाकी ना आवडे जन धन माता पिता अजून काय महाराज म्हणले पण जगच आवडत नसेल तर शेवटी निर्वाणीचा प्रसंग आहे अशा वेळेस रक्षण कोण करणार निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता सगळं खरंय पण हल्लीच्या काळात आम्ही परमार्थ कसा करावा हे पटवून सांगा तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मावावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे लांब जाण्याची गरज नाही सत्कर्म करा आणि सत्कर्म करण्याची ताकद नसल तर माणसानं गप बसावं पण निदान आडवं जाऊ बोला बोला आडवं जाऊ नका आडवं जाऊ नये आडवं जर गेलं तर घातलिया भय पिसा देवीला आपलं नरकाला जाणे घातलिया भय नरका जाणे महाराज म्हणले मग हे माध्यम जर जोपासलं तर आपला सुद्धा विषय भगवान परमात्मा होईल विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विठ्ठला विठ्ठला मस्तक हे पाया मस्तक हे पाया तुमचा माझा जन्म झाला पवित्र कुळातली माणसे हाच लय महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकरता का पवित्र मातीमध्ये जन्माला राठोड महाराज माझं म्हणणं आहे बरं का महाराज या पवित्र पावन मातीमध्ये जन्माला कशा करता उत्तम रीत्याचं भजन गाण्याकरता आणि आपण भजन असावं भजन जर नाही तर जन्म व्हायला जातोय कसावा नाही तरी गेला
जन्म वाया. आणि जन्म का वायला घालवायचा नाही? एकडे लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. बोला बोला पोरांनो बोला, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? ओव्हरजडी कर. आपण बोला ना जरा, बोला ना. मला बोलणारी माणसं आवडतात. जरा बोला की आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला हे सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं. किती गोड म्हणले ते. हे औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानव दिया प्रभु ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. नाही केलं तर जन्म व्हायला जातोय. आणि का व्हायला घालवायचं नाही? महाराज म्हणले याच देही गडी देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे. उत्तम रित्याचं मनुष्य देह मिळालाय कशा करता? भजना करता. मग भजन का करावं? मानवी देहातली 3 पण आहेत. कैलाशी माझं मत आहे भगवानचे की 3 पण आहे भजना करता. ना मी बोलल की आपण लहान होतो ते कोणतं पण? लहान होतो ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं. आता मी ज्या वयात आहे, आपण ज्या वयात आहे, बोला बोला बोला. तरुणपण. आणि तरुणपण संपलं. बोला की म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, हा सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. का? आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याच्या सकळाच्या पाया माझे दंडवतन आपुलाले चित्त शुद्ध करा. मग बालपणात काय करावं? बालपणात गावं, नाचावं, उड्या माराव्या. गाये नाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने बालपणात करावं. तरुणापणात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. पण म्हातारपणात म्हणावं याजोसाठी केला होता अट्टहास, म्हातारपणात म्हणावं आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया. किंवा म्हणावं याजसाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. पण काही माणसं म्हातारी होतात. पण म्हातारी होत काही ना आता कळण, काही ना नंतर कळण, काही ना कळणारच नाही. ऐका लक्ष द्या. काही माणसं म्हातारी होतात. मॉनिटर देऊन सांगितलं काही माणसं म्हातारी होतात. पण काही माणसं म्हातारी होत नाही. म्हणजे कसं? आता मध्यंतरी मी मुंबईला कीर्तनाला गेलो. आमचे शेजारी एक आजोबा 80-90 वयाचे आजोबा आहे. त्यांनी मला आग्रह धरला की महाराज मला मुंबईला यायचं. म्हणलं कशाला यायचे तुम्हाला मुंबईला? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जात आलं मुंबईला. हा तर काय तुमचं मुंबईला? पण म्हाताऱ्या माणसानं बोला की डॉक्टर साहेब बोला, म्हाताऱ्या माणसानं बोला की नाना ऐकलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना गाडीत बसवलं ना मुंबईला नेलं. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं. सकाळचं कीर्तन माझं बाकी होतं. सकाळची वेळ. आणि एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडं चहा प्यायला अशी आमची इच्छा आहे. मग मी त्यांच्याकडे चहा प्यायला निघालो. सकाळची वेळ. आणि त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊन आम्ही उभे राहिलो. ऐकत चला. बिल्डिंग खाली जाऊन उभे राहिलो. सकाळची वेळ. आणि सकाळी शहरातल्या माता मावल्या चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण इंग्रजीत काय म्हणतो त्याला? वॉकिंग. हा मॉर्निंग वॉक लागेल. मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता खाली येण्याकरता काय असतंय? लिफ्ट असते. आम्ही त्या लिफ्ट अशी उभे होतो. आणि त्या माता मावल्या यायच्या. आल्या की त्या लिफ्टचं बटन दाबायचं. बटन दाबलं का दरवाजा उघडायचा.
दरवाजा उघडला की त्या माता मावल्या आतमध्ये जायच्या. आतमध्ये गेल्या का दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती जायच्या, त्या उतरून घ्यायच्या, त्यांच्या मुली त्यातून खाली यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पोरी यायच्या, इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पोरी यायच्या. पोरी कशा करता यायच्या, त्यांना ऑफिस कॉलेज करता त्या तिकडून यायच्या. असं 5 वेळा झालं. माझ्या बरोबर जे आजोबा होते कधी बारीक पाहिजे, मला म्हणले काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पोरी बाहेर पडतात. म्हणलं नाना मशीनच तशी. आता मला कळालं त्यांना काय झालंय, पण काही गोष्टी काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात मजा असते. म्हणलं नाना मशीनच तसे. आजोबा धावले ना माझ्या, म्हणले तुला अक्कलच नाही. म्हणलं अक्कल काय झालं, म्हणले लवकर सांगायचं होतं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी त्यांना प्रपंच नावाची गोष्ट सुटत नाही. पण प्रपंचात किती असावं, एका ठिकाणी गोडलेलं आहे, किती असावं. संसारी असावे संसारी संसारी शिकवली. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे आशोनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. का वेळोवेळा, नांतो न चादीर नच संप्रतिष्ठा. या संसारात प्रतिष्ठा नावाचं गणित नाहीये. म्हणून लटिका व्यवहार सर्वा संसार वाया रजार हरिवीण. मग हरिवीण जर आहे तर आम्ही भावानं त्याला गावं. कसं गावं, एक भावगीत तुमचं पाठ आहे, म्हणणार जरा माझ्यावर. एकदा सगळेजण ताट बसन, म्हणा बरं माझ्याबरोबर. सगळे म्हणायचे, सगळ्यांनी आवाज आला पाहिजे. म्हणणार सगळे माझ्यावर. फक्त आता हे म्हणणार बरं का, सगळ्यांनी म्हणा. जरा ताट जरा बसून म्हणा जरा माझ्या बरोबर. आपण म्हणतो ना, देवा शान पावायचा. पुढं म्हणायचं, पुढं पुढं थोडं तुम्ही थांबा. अपडेट होणं गरजेचं. इकडं म्हणा, देवा शान पावायचा नाही थोडं थांबा, यांना म्हणू द्या. देव अशा न पावायचा मोठ्यानं म्हणा, मोठ्यानं. देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे. देव अशा न पावायचा देव बाजारचा. अजून पुढं गोड, दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती तुमच्या. देवा शान पावायचा देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले, खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर. आपलं जगाला प्रेमार पावे आणि प्रेमानं बावण का जगावं. एका ठिकाणी गोड लिहिलंय, अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जगे कुणाचे सांग कधी लागे, कधी लागे, कधी लागे गोडिया. असे जन्म मोला हे नको कालवू बाया.
घे पघोण घे सावळे जन्मामध्ये आलो ना तर जन्माचं महत्वाचं गणित त्या नामात आहे. मग ते गावं आणि ते का गावं महाराज म्हणले जन्मामध्ये ते गाण्याकरता आलो. पण आता आल्यापासून तुम्हाला मी काय वाजवा म्हणतोय पोरांनो एक लक्ष द्या. काय वाजवा म्हणतोय बोला बोला. काय वाजवा म्हणतोय टाळ्या वाजवा म्हणतोय. पण तुम्ही टाळ्या वाजवत नाही वरून नाही पण म्हणताय पाहिलं का नाही पण म्हणताय. आणि मग टाळी वाजवण्याचं गणित मान कीर्तनात आल्यापर्यंत तरी केलं पाहिजे. माझं मत आहे पक्वास कमी करून सांगितलं. जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका त्या नामात आहे. पण नामात जर आहे तर ऐका ना आल्यापासून तुम्हाला काय म्हणतोय पोरांनो बोला ना काय वाजवा म्हणतोय. पण आता टाळी इथंच वाजवते ती. दादा काय मत आहे बोला ना दादा बोला ना. पुढे वाजवते ती महाराज बोला ना. संतोष महाराज पुढे वाजवते ती इथंच वाजवते अभिमन्यू महाराज. आता कीर्तनात टाळी वाजवली लोक मानतील कोणा हे काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजवतोय. आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हा म्हणते येडा झाला याला उचला पहिल्यांदा. टाळी वाजवण्याचं ठिकाण बोला बोला कीर्तन आहे. मी म्हणत नाही कीर्तनात टाळी आणि होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी बोला की. पण जो करील कीर्तनात टाळ्यांची टाळा टाळी ओर चढी कर. जो करील कीर्तनात टाळ्यांची टाळा टाळी त्याशी यम कवटाळी म्हणून तरी वाजवावी. आता वाजवणार आहे मला माहिती आहे. हा थांबा मग टाळी वाजवण्याचं ठिकाण कीर्तनाचे गणेश महाराज मी सांगेल थोडस बोलेल. पुण्यात एक चांगले मित्र आहेत डॉक्टर माझे म्हणजे कृष्णा दादा तर आहेच पण त्यांच्यापेक्षा म्हणजे ते तर आहेच तेच मोठे सर्जन आहेत. पण अजून एक मोठे तिथे डॉक्टर MBBS झालेले PhD झालेले एक डॉक्टर आहेत माझे पुण्यात. आणि मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो. नाना माझं मत आहे आणखीची बरं का संतोषजी माझं मत आहे राठोड महाराज नेहमी माणसानं आप्पा शहाण्या माणसाजवळ बसावं. काय मत आहे सर बोला बोला. कोणाजवळ बसावं पोरांनो बोला. कोणाजवळ बसावं शहाण्या माणसाजवळ बसावं. पण आई माणसानं शहाण्यात जवळ बसावं. शहाण्याजवळ जरूर बसावं पण माणसानं शहाण्यात जवळ बसावं. पुढचं बोलू का अति शहाण्या माणसाजवळ बसूच नाही. काही ना आता कळण काही ना उद्या कळण काही ना कळणारच नाही. हा ज्याला कळालं त्याला कळालं. हा काही ना हा आणि म्हणून टाळी वाजवण्याचं ठिकाण फोन करून सांगितलं. आणि मग फोनची भूमिका कीर्तनात होती पण मग कीर्तनात सुद्धा टाळी वाजवण्याचं गणित होतं. हा असो द्या पण टाळी वाजवण्याचं गणित असावं. टाळी वाजवण्याचं गणित अजून कळालं नाही पण असो. इकडे बघा माझ्याकडे पुण्यातले डॉक्टर आहेत माझे मित्र. त्यांना विचारलं डॉक्टर साहेब फोन ठेवला डॉक्टर साहेबांनी माझ्याकडे लक्ष दिलं. आणि मग डॉक्टर साहेबांचं लक्ष कीर्तनात लागलं. आपले डॉक्टर साहेब मला म्हणले डॉक्टर साहेब महाराज विचारा काय प्रश्न आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणलं डॉक्टर साहेब रोज लोकांना म्हणतोय कीर्तनात टाळ्या वाजवा पण टाळी वाजवल्यावर होतं काय त्यांना विचारलं. ते म्हणले महाराज 1 मिनिटाचा वेळ देतो. त्यांनी त्यांच्या कॅबिनचा दरवाजा लॉक केला. काय केला बोला 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 लॉक केला. आणि माझ्या जवळ आले मला म्हटले महाराज टाळ्या वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली टाळी वाजवली. मला विचारलं एवढ्या भागाला काय झालं. मग टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागाला माझ्या वेदना झाल्या. वेदना टाळी वाजवल्यावर हाताला काय येतात वेदना होतात. आपल्या इकडच्या संभाजीनगरच्या जिल्ह्यातल्या भाषेतल्या बोलायला गेलं तर हाताला मुंग्या येणं. टाळी वाजवल्या हाताला काय येतात मुंग्या येणं. म्हणजे हा भ्रम काढून टाका. टाळी वाजवल्यानं सुद्धा हाताला मुंग्या येतात. काय ना आता कळण काय ना नंतर कळण काय ना कळणारच नाही. त्याला मी काय करणार आहे. ज्याला कळल त्याला कळल ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करल अशी गंमत आहे. आणि मग टाळी वाजवल्या हाताला मुंग्या येतात. हा भ्रम. आणि मग माझ्या हाताला मुंग्या आल्या. म्हणलं का मुंग्या आल्या ऐका ना तुम्ही ऐका ना सगळेजण. आई इकडे बघ आजी झोपू नको तिला उठव आजीला उठव आजी. आणि मग त्या हाताला मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या डॉक्टर साहेब का मुंग्या आल्या. ते म्हणले महाराज हातांमध्ये हजारो नाड्या आपण त्यांना शिरा म्हणतो नसा म्हणतो या आणि इंग्रजीत त्याला वेव्ज असं म्हणतात. वेव्ज मराठी शुद्ध भाषेत त्याला रक्तवाहिन्या असं म्हणतात. या रक्तवाहिन्यांकडे या शिरांकडे या वेव्जकडे भगवंतानं एक ताकद दिली आहे. काय जो कोणी त्याच्या नामचिंतनात टाळी वाजवल
त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्या वेळेस आपण त्याच्या नामात टाळी वाजवतो त्यावेळेस संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून विठ्ठल नामात टाळी वाजवली पाहिजे, हा फायदा आहे. और मी आल्यापासून टाळ्या वाजव म्हणतो. कुणी वाजवलं आता फायदा सांगितलं तुटू तुटू पडले हा आणि म्हणून टाळी वाजवावी. पण अजून काय करावे, वाटती चालावे पंढरी, हे प्रमाण आहे. मग प्रमाणाची भूमिका वाट चालण्याकरता आम्ही जर आलोय तर त्याच्या नामाचं सामर्थ्य काय आपण काल ऐकलंय. महाराजांनी काल अभंग सुद्धा गोड निवडला होता, नामाचं महत्व आपल्याला पटवून सांगितलं. पण मग नामाचं महत्व पटवून देणारे कोण? संत. संत आपल्याला नामाचं महत्व पटवून देतात का? गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ चाड आणि गगनाउडी वाढ नाम आहे. नाम मोठंच आहे पण हे संतांना पटवून दिलं का? गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. पण हे कोणी गायलं? सदा नाम घोष करू हरी. संतांनी गायलं तेने सदा चित्ता समाधान. हे संतांना आपल्याला शिकवलं. वा ऐका गोड आवाजामध्ये ऐकून दाखवतात. टाळी वाजवली गोड सांगितलं. गोड घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आणि मग वाचेन नाम घेण्याकरता आम्ही जर आलोय तर वाचन त्याचं नाम हे संतांनी आम्हाला शिकवलं. पण मग संतांची संगत का करावी? संतांच्या संगतीत अर्धा क्षण जरी बसलं तेने होय शांती महत पापा. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. बर का? आणि मग तेने होय शांती महत पापा. इकडे लक्ष द्या ऐका. आणि मग शांती जर मिळवायची तर शांत बसलं पाहिजे. आणि मग शांती जर मिळवायची शांत बसण्याचं गणित शिकवलं आम्हाला. बरं का? मग काय शांत? एक उदाहरण सांगतो. बरोबर इकडे बोलत चला. मी तुम्हाला विचारणार आहे. एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. ऐकता तुम्ही सगळेजण? ऐकताय? भुंग्याची आणि एका असं असं बोलणार त्याच्यामुळे मोंढ्याला माल चांगला लागतो पुढा. हा हा. आणि मग भुंग्याची आणि किड्याची संगत झाली. कोणाकोणाची? किड्याची संगत झाली. मग किड्याला आनंद झाला. कोणाबरोबर? मैत्री झाल्याचा. भुंग्या बरोबर. आणि विशेष मैत्री दिनाच्या दिवशीच मैत्री झाली होती. कळतंय का मी काय बोलतो ते?
तो काय म्हणला माहिती का, मैत्री दिना अशा दिवशीच मैत्री झाली होती. आणि मग त्यानं स्टेटस गाणं ऐकून दाखवलं. काय म्हटलं, वाट चुकणार नाही जीवावर तुझे, वाट चुकणार नाही जीवावर तुझे, एक तू मित्र कर आरसा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. अजून पुढून आत्महत्या करणार हो नाही, आत्महत्या करणार हो नाही कोणी, मित्र असला जवळ मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मग अशी त्यांची मैत्री झाली. एकदा टाळी वाजवली त्यांची मैत्री झाली. आणि मग मैत्री झाली. बुंग्याला आनंद झाला. आनंद झाला. बुंग्यानं स्टेटस टाकलं होतं आणि मग किड्यानं स्टेटस टाकलं होतं. हे मोकार लाईक आले होते त्या स्टेटसला. पण असं नुसतं हिरवच उडायचं खालून ते स्टेटस पासून. आणि मग आणि बघ ते आनंद झाला बुंग्याला. बुंग्याला आनंद झाला. बुंग्याला आनंद झाला. किड्यानं आपल्या बरोबर मैत्री केला. किड्याला आनंद झाला आपा बुंग्या बरोबर मैत्री झाल्याचा. किडा म्हणला चल माझ्या घरी. कोणाला म्हटला? बुंग्याला म्हटला चल माझ्या घरी. किडा म्हणला कधी? बुंगा म्हटला कधी? बुंगा म्हटला कधी जायचं? किडा म्हणला कल करेसो आज, आज करेसो अभि क्या बे चलो. दोघे जण निघाले. हा दोघे. त्याला इंस्टाग्रामचा पण थोडाफार अभ्यास असावा लागतो. हा. आणि मग दोघे जण निघाले. दोघे हे कोणत्या युनिव्हर्सिटीत नाही, हे इंस्टाग्राम युनिव्हर्सिटीतला. आणि मग दोघे जण निघाले. किडा पुढं भुंगा माग. किड्याला लय किडा पुढं भुंगा माग. आता किडा पुढं भुंगा माग. किड्याचं राहणीमान माहिती तुम्हाला? कुठं किडा कुठं राहतो? आई किडा कुठं राहतो माहिती तुम्हाला? किडा शेणात राहतो. कुठं राहतो? बोला बोला. कुठं राहतो? आप्पा बोला. शेणात राहतो. राहतोय शेणात आणि खातो पण बोला की राहतोय शेणात आणि खातो पण शेण. कोण? आणि मग किड्यानं पुढे जाऊन ताज शेण मित्राकरता तयार करून ठेवलं. खाणं त्याचं तेच म्हणलं, ज्याचं खाणं जे तोच ते दुसऱ्याला खाऊ घालणार. हा नियम आहे बरं का. आणि मग भुंग्या करता त्या किड्यानं पुढे जाऊन ताज शेण तयार केलं. आणि जो भुंगा मकरंद घेऊन जगत होता त्या भुंग्याला नाही विलाजानं किड्याच्या संगतीमुळं काय ना आता कळण, काय ना उद्या कळण, काय ना कळणारच नाही. बोलू का? भुंग्याला जो सुगंध घेऊन जगणारा भुंगा, त्या भुंग्याला मैत्रीमुळं काय खावं लागलं? बोला की. कधी कधी मैत्रीत तुम्ही बोला की, जरा मोठ्यानं बोला की. कधी कधी मैत्रीत काय खावं लागतं? पण मग कधी कधी मैत्री पण घडवते बरं का. ऐका. आणि मग भुंगा म्हटला मी खाल्लंय आता, तू पण चल माझ्या बरोबर. मग किडा म्हणला कधी? चल मग म्हटलं आत्ताच्या आत्ता. भुंगा पुढे आणि किडा माग. भुंग्याचं राहणीमान फुलामध्ये गणेश महाराज. आणि मग किड्याला आणलं आणि गुलाबाचं फुल होतं त्या किड्याला आणलं. जसं फुलामध्ये प्रवेश केला, त्या भुंग्याच्या फुलामध्ये जसा त्या किड्यानं प्रवेश केला, किडा आला. आयुष्यात कधीच एवढा सुगंध त्या किड्यानं घेतलेला नव्हता. जसा त्या किडा त्या भुंग्याच्या घरामध्ये म्हणजे ज्या फुलामध्ये प्रवेश केला, तो किडा डायरेक्ट बेशुद्धच पडला. का? आयुष्यात कधीच एवढा सुगंध त्या किड्यानं घेतलेला नव्हता. आणि मग एवढा सुगंध भेटल्यानंतर तो भुंगा, तो किडा डायरेक्ट बेशुद्ध पडला. शेजारी मारुतीराजचं मंदिर होतं. पुजारी आले. उठा. त्या भुंग्यानं त्या किड्याला उठवायचा प्रयत्न केला. पुजारी रोज यायचा आणि ते फुल तोडायचा, मारुतीरायाच्या चरणावर येऊन व्हायचा. पुजारी आले, फुल तोडलं आणि मारुतीरायाच्या चरणावर येऊन वाहिलं. आणि जसं फुल वाहिलं तर आपटलं फुल. फुल आपटल्यानंतर त्याच्यातला किडा शुद्धीवर आला. पाहतो तर काय, कुठे आलो? अरे मारुतीरायाच्या चरणाजवळ आलो. माझी योग्यता नसताना, माझी पात्रता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली, परिणाम देवाच्या चरणाजवळ जागा मिळाली. संगतीला लय महत्व आहे. आणि मग या जगतातल्या सगळ्यात महत्वाची भूमिका जर संगत आहे. ही दुनिया अशी आहे काय, हे
वा 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 करले कछु करले वा मग महाराजांचं प्रमाण आलं जीवन का कछु सार्थक तू करले. मग सार्थक करण्याकरता जर आलोय तर संतांचं सानिध्य आम्हाला सांगितलं. मग संतांच्या सानिध्यात अजून काय महाराज म्हणले हे तो एक संता ठाई लाभ पायी. उत्तम उत्तम लाभ संता जवळ आहे. मग उत्तम जर लाभ मिळवायचा आहे अगोदर संत समजून सांगा. संताजवळ काय महाराज म्हणले संताजवळ एवढं आहे तू का म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घे. एवढं सुख संताजवळ आहे. मग एवढं सुख जर संताजवळ आहे तर ऐका ना एवढं सुख जर संताजवळ आहे तर मग संताची अजून बारकाईने ओळख करून सांगा. तुकोबार आहे म्हणले आम्ही अजून ओळख करण्याकरता तयार आहे. पण मग संताजवळ भाग्य सुद्धा आहे. भाग्य उजळण्याचं ठिकाण संत आहे. संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला. मग सांगू का भाग्य ज्याच्या त्याच्या नशिबातली गोष्ट आहे. एका गावात 3 भाऊ होते. 3 भाऊ ऐकतात ना तुम्ही सगळेजण. फक्त मान हलवत चला म्हणजे मला कळतं तुम्ही आहेत का गेले झोपी जरा बोलत चला. हा एका गावात 3 भाऊ होते कळते ना. 3 भावांनी लग्न करायचं ठरवलं कैलाची आणि त्यांची लग्न होत नव्हती. म्हणजे का लग्न होत नव्हती. सध्या अनुमान प्रमाण राठोड महाराज असं संतोष महाराज की काही कालामध्ये की काही गोष्टी वाढल्यामुळे त्या गोष्टी कमी झाल्या. म्हणजे मुलींचं जन्माचं प्रमाण कमी झालं. आणि मग सध्या तरी महाराष्ट्रात ही परिस्थिती जास्त आहे. मग तिघाई भावांची लग्न होत नव्हती. तिघाई भावांनी एक युक्ती लढवली. काय लढवली की सध्या तरी आपण कुठंतरी पोरग चिकटलेलं दाखवावं लागतं. चिकटलेलं मग खांबळ्याला नाही कुठंतरी नोकरीला चिकटलेलं आहे असं दाखवावं लागतंय. आणि मग नोकरी दाखवण्याकरता म्हणले नोकरी नाही. पण म्हणले मग काय करायचं म्हणले तिघाई भावांनी एक ट्रॅक्टर घेतला तिघांच्या जॉन डियर कंपनीचा. तुमच्याकडे तोच प्रसिद्ध आहे का दुसरा आहे महिंद्रा. हा महिंद्रा सरपंच घेतला सरपंच. हा आणि सरपंच घेतला युवचा घेतला. आणि मग तो ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टर घेतल्यानंतर महिन्यात लग्न झाली. ऐकतात ना तुम्ही सगळेजण. लग्नाचा विषय निघल्यावर का पळून गेलं काढायचं हा असू द्या. हा आणि मग महिन्यात लग्न झाली. लग्न झाल्यानंतर पुढच्या महिन्यात सुद्धा वाटण्या झाल्यानंतर एक ट्रॅक्टर तिघांच्यात वाटायचा. काय वाटायला एक टायर वाट्याला आला. ट्रॅक्टर वाटला. उन्हाळ्याचे दिवस होते आंब्याचे दिवस. हात दिल्यानंतर सांगितलं उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्याचे दिवस होते. आंब्याचा 1 नंबरच्या भावाला आपल्याकडे काय म्हणतात 1 नंबरच्या भावाला थोरला, मधल्या भावाला धाकला आणि 3 क्रमांकाच्या भावाला लहाना सगळ्यात लहाना. आणि मग 1 नंबरचा भाऊ आंब्याच्या झाडापाशी गेला आणि आंबे उतरायला सुरुवात केली. पण आंबे उतरायला लागला पण त्यावेळेस तो धाकला तिथे आला. म्हणला आंब्याला हात लावायचा नाही. का लावायचा नाही गेवरायकर आंब्याला हात लावायचा नाही. का लावायचा नाही म्हणले जमणार नाही. तर तसं जमत नाही म्हणले. म्हटला आंब्याचा वाटा मला पण मिळाला पाहिजे. का वाटा आंबा मी लावलाय मग आंब्याचा वाटा कोणाला मिळाला पाहिजे मला मिळाला पाहिजे. कोण म्हटलं मधला म्हटला. तेवढ्या 3 क्रमांकाचा आला. म्हटलं आंबा जरी तू लावलाय आंब्याला पाणी जरी तू घातलंय पण नात्यानं मी तुमचा कोण आहे बोला नात्यानं मी तुमचा कोण आहे भाऊ. आणि भाऊ शब्द जर उलटा वाचला भावाच्या संकटात जो उभा असतो त्याला भाऊ असं म्हणावं. आणि पटलो ना त्याला. तिघांनी आंबा उतरवला. आंब्यावर निघले 160 आंबे. किती निघले 160. पहिल्यानं 100 उचलले. राहिले किती 50 काय 60 राहिले. 2 क्रमांकाच्या 50 उचलले. राहिले किती 3 क्रमांकाच्या 10 उचलले. 10 कोणाच्या बापाचे म्हटला त्यानं 10 उचलले. तुम्हाला बाजाराचं गाव करमाडला. हा आणि मग करमाडचा बाजार गुरुवारी असतो बरोबर ना सोमवारी असतो. हा आणि मग सोमवारी उद्याच बाजार होता बाजार उद्याच होता कळालं. उद्याच बाजार होता. नसला तरी हा म्हणाय काय जातो तुमचं. हा आणि मग 1 नंबरचा भाऊ बाजारला गेला. बाजाराला हा आंबे विकण्याला निघाला. आणि मग 1 रुपयाला एक आंबा लावला. आंबे
एक रुपयाला एक आंबा, असं 1 रुपयाला एक आंबा लावला. जमतंय त्यांना असं. हा, तेच वाजवलं होतं त्यांच्या मागे त्या दिवशी. हा, आणि मग 1 रुपयाला एक आंबा लावला गणेशजी. हा, आणि मग त्यांनी चव धरली आणि 1 रुपयाला एक आंबा लावला. आणि मग चौधरी महाराज 1 रुपयाला एक आंबा लावला. 10 वाजेपर्यंत सगळे आंबे संपले. 8 ते 10 सगळे आंबे संपले. सगळे आंबे संपले. 10:30 वाजले. पहिला घरी आला 10:30 वाजता. 11:45 थांबायचं होतं ना, त्याच्यामुळे मग 10:30 वाजता घरी आला. 10:30 वाजता घरी आला आणि घरी आल्यानंतर 2 क्रमांकाचा म्हटला माझ्या 100 आंब्याचे 100 झाले. 2 क्रमांकाचा म्हटला याचे 100 जर झालेत, माझ्या 50 आंब्याचे 50 रुपये होतील का नाही. त्यानं पिशवी भरली, कारमाडला गेला. 11 वाजता तो बाजारात गेला आणि 11 वाजता आंबे विकायला बसला. मार्केटमध्ये पडला आंब्याचा पडला शॉर्टेज. यानं 1 रुपयाचा आंबा 2 रुपये लावला. याचे आंब्याचे 50 आंब्याचे किती झाले? 100 झाले. गणिताला लईच हुशार. आणि मग 100 झाले. घरी आला, आरडाओरडा करायला लागला, माझ्या 50 आंब्याचे 100 झाले. तेवढ्यात 3 क्रमांकाचा जागा झाला आणि त्यानं बाजाराला गेला. 1 वाजता बाजाराला गेला. बाजारात अवकाळी पाऊस सुरू झाला. एकटं जाऊन बसलं आणि एकटं जाऊन बसल्यानंतर याचा आवाज पण निघाला. नेमकी करमाड मधले. करमाडचं कोणी आलं नाही तर हा नाही, मग बरं आहे. हा, मोकळं बोलता येईल. आणि मग आहे ना, हा, आणि मग ते करमाड मध्ये काय झालं, आलंय का असू द्या, काय नाही मोकळं बोलतो. जरा तुम्ही सर जरा आपल्या बाजूने बोला बरं का आजच्या दिवस. आणि मग 1 रुपयाला सगळं आंबट संपलं होतं. पण हा बाजारात गेला. नेमकं त्या करमाड मधलं एक व्यक्तीचं मेवणं आलं होतं. लय दिवसांनी आलं होतं. आणि मग त्या व्यक्तीच्या मेवण्याच्या आगमनानं त्या व्यक्तीच्या बायकोनं थोडासा 8 तास धरला. कोणाजवळ? त्या व्यक्तीजवळ. माझा भाऊ लय दिवसांनी आलाय, माझा भाऊ लय दिवसांनी आलाय. दुसरं तिसरं काय केलं असतं. पण आपल्या गावात सप्ताह चालू आहे. तुम्ही एक काम करा, गावात जा आणि बाजारातून आंबे घेऊन या. ते बाजारला गेले. बाजारला जात असताना एक हातात छत्री, एक हातात धोतर, एक हातात पिशवी, सगळे घेऊन बाजारला निघाले. आणि बाजारला गेली. काही माणसं जरी एकांटी जरी असली तरी त्यांना मोठ्यानं बोलायची सवय असते. ते बाजारात गेलं आणि हा 3 क्रमांकाचा भाऊ भिंतीच्या ह्या दिशेने बसला होता. आणि तो व्यक्ती त्या बाजारात जाऊन एकटाच बडबड करायला लागला. एकही आंब्यावाला तिथे नव्हता. शेवटी हा 3 क्रमांकाचा भाऊ त्या बाजारात होता. हे बडबड करायला लागला. काय ते मेवणं कधी उठतंय कधी चालतंय. आता कुठून आंब्यावाला न्यायचा, कुठून आंबे न्यायचे. आता आंबे सापडत नाही. त्या 3 क्रमांकाच्या भावाने याची सगळी बडबड ऐकली आणि त्यांना हाक मारले, ओ दादा पुढून या, आंबे घेऊन बसले. त्यानं आंबेवाल्याला पाहिलं आणि म्हटलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कितीला दिला आंबा? साहेब तुम्हाला आंबे घ्यायचेत ना? घ्यायचेत ना? हा किंवा नाही, हा किंवा नाही, बोला की जरा. नाही घ्यायचे पण हा तर म्हणायला काय तुम्हाला हरकत आहे? हा म्हणा. आणि मग घ्यायचेत? हा घ्यायचेत. किती रुपयाला आंबा दिला? 10 रुपयाला आंबा दिला. घ्यायचे तर घ्या, नाही ते पिशवी धरली, नाही तर आत्ताच्या आत्ता घरी चाललो. नायविला झाला. याला 10 रुपयाला आंबा खरेदी करावा लागला. 10 आंब्याचे किती मिळाले? बोला बोला. 100 मिळाले. पहिल्याकडे किती आंबे होते? पैसे किती मिळाले? 2 क्रमांकाचे किती आंबे होते? पैसे किती मिळाले? 50 नाही, 100च. पण 3 क्रमांकाचे आंबे, 3 क्रमांकाच्याकडे आंबे किती होते? 10. पण पैसे किती मिळाले? एक बोलू का, तुमच्या नशिबात संख्या किती हे महत्वाचं नाही. तुमच्या नशिबात जेवढं आहे ना तेवढं भगवान दिल्याशिवाय. चला वा वा. आधीना क्या बात है. हे तो प्रारब्ध आधीन. मग हे प्रारब्ध जर आधीन आहे, पण हे जर याच्या पलीकडे जर मिळवायचंय, उजळले, हे संतांच्या माध्यमात आहे. मग मानवी जन्मातलं सगळ्यात मोठं महत्व आमच्या संतांनी सांगितलंय. मग त्यांच्या जवळ जर गेलं तर ते आशा शिकवतात, पाठ शिकवतात. सगळ्यांना आशा आहे, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाक्षी न पावला, माया विष्टीला जन्म वाया. मग सगळं जर जन्म व्हायला जर घालवायचं नाही तर आशा आणि पाश आजच्या अभंगात सांगितलंय. मग आता आयसे भक्त म्हणजे कैसे भक्त, तुकोबारा याचं वर्णन आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या
जसं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं, ओ रिस आपलं भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पाषाणी वारुणे. आणि मग हे माध्यम जर माझे सुद्धा 350 गणित पाटे हा तुम्ही कोणतंही म्हणा, मी सांगतो गड्या. हा आता एखादं म्हणून दाखव का? म्हणतो हा, म्हणायला काय अडचण आहे. गाण्यात बघा, गाणं कोणतंच वाईट नाही, फक्त त्याबद्दल आपण वाईट थिंकिंग वापरतोय, ही वाईट विचार आहे. गाणं कोणतंच वाईट नाही गणेश महाराज बरं का. आपण माझं ना बरं का, एक आहे ना, मी लहानपणी एक गाणं पाठ केलं तर माझे आजही मारुतीरायावर लय श्रद्धा आहे. म्हणजे लहानपणापासून मी मारुतीरायावर इतकं प्रेम करतो की बस. मारुतीराया जन्मातलं सगळ्यात मोठं गणित आहे. मला वाटतं इथं पण मंदिर कोणाचं आहे? मारुतीरायाचं. आई बोलू का? मला वाटतं तुम्हाला लय अभंग यावं असं कुठं लिहिलंच नाही, तुम्हाला लय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या याव्या असं सुद्धा कुठं लिहिलं नाही. पण हे सांगू, तुमच्या अंतकरणातला भाव मात्र शुद्धच असावा हे मात्र लिहिलंय बरं का. हे मात्र लिहिलंय. बोलू का? त्याच्याजवळ जाताना मोडक्या तोडक्या भावानं जरी गेलात ना तरी तो प्रसन्न होतो. आणि मी तर देवाजवळ रोज म्हणतो, देवा जग सोबत असेल किंवा असं नसेल याची मला गरज नाही, पण तू माझ्या सोबत पाहिजे. किती गोड लिहिलंय एका ठिकाणी, जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तुम अगर संग. हे मारुतीला जिंदगी है कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तुम अगर संग. पंढरी सी जारे आल्यानो संसार, पंढरी सी जारे आल्यानो संसार, पंढरी सीतारे आल्यानो संसारा, पंढरी सीतारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग 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 माझ्या उभा भेटीची आवडी हो वाट पाहे, भेटीची भेटीची हे सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. नामात तुमच्या जवळ कसं आहे भाव असू द्या, भाव असणं लय महत्वाचं आहे. आणि भावाश हे बघ, काही न कळे भाव, काही न कळे काही न लगे, काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आण विठोबाची, आण घेतली आण, आण जर शपथ घेऊन सांगतात तुकोबार आहे न लगे एक कशी भावाची कारण. आणि मग तुका म्हणे आण विठोबाची भाव लागल. आणि मग भाव जर असेल ना तर लांब जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. मग आम्हाला संतांनी ओरडून सांगितलं, घ्यारे होऊ नका रानबरी, अरे शिवी तू अरस वाटी तू आणि कण घ्यारे होऊ नका. अन्न बरोबर ना, हे सांगितलं ना आपल्याला संतांनी, मग लांब जायची गरज नाही. एक प्रसंग सांगतो, तिथे डॉक्टर बसलेत, सगळं उदाहरण मला पटवून सांगायचं. प्रसंग असा आहे, एक पेशंट डॉक्टरांकडे गेलं. आता तुम्ही म्हणता सगळी डॉक्टर किती उदाहरणं सांगायला लागले, माझं शिक्षणच तसं झाले, मग तसंच बोलणार ना. ऐका, एक पेशंट डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर साहेब 3 महिने झाले लग्नाला, पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला येईना. पण डॉक्टर म्हणले कॅपिटल रूल असा आहे, काना स्टेटोस्कोप घालतात, त्याला स्टेटोस्कोप म्हणतात बरोबर ना. बोला की जरा इकडे बघा डॉक्टर साहेब, त्याला काय म्हणतात? स्टेटोस्कोप म्हणतात. आणि स्टेटोस्कोपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सांगता येईल. पण आता तुझी बायको करीन, मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल की तिला किती पुढून ऐकायला येतं किती पुढून येत नाही? तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकं किती पुढून ऐकायला येतं किती पुढून येत नाही एवढा अंदाज घे, म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचं. ती घरी गेलं आणि बायकोला 50 फुटावून हाक मारली. अगं ऐकलं का? काय केली बाजी? आतून काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 50 फुटावून ऐकायला येत नाही, 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का? काय केली बाजी? आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 30 फुटावून ऐकायला येत नाही, 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का? काय केली बाजी? आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. याला राग आला. कोणाचा? तुम्ही मोठ्यानं बोला ना. कोणाचा राग आला?
इथंच बोला, परत नाही बोलता येणार तुम्हाला. हा, बायकोचा राग आला. 15 फुटांना दरवाजा हाक मारली. अगं ऐकलं का, काय केलं, काहीच उत्तर आलं नाही. 15 फुटाचा दरवाजा सोडला, किचनच्या दरवाजाजवळ आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला. तड 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 पावलं उचलत गेलं. बायको पाशी गेला, रफकन हात उचलला. अजून मारला नव्हता. रफकन हात उचलला फक्त क्रियापद शिकलो. उचलला, मारला. रफकन हात उचलला आणि हळूच मारला. का हळूच मारला? तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत? तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही. ऍब्सोल्युटली राईट. हा, जोरात मारायची हिंमत नसते, मारू शकतच नाही. रफकन हात उचलला आणि हळूच मारला. हो, हळूच मारला. हा, हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण. तुम्हाला कळालं मी काय म्हणतो? प्रगटली. नका बोलू, पुढचं बोल नका. प्रगटली आणि काय झालं? तिने विचारलं काय झालं? हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला आता इथं बोलावं लागला. प्रॉब्लेम कोणात होता? यालाच ऐकायला येत नव्हतं, हेच बहिर होतं. हा, आणि याला प्रॉब्लेम तिच्यात काढताय तुम्ही. त्याला का हसता? आपलं सुद्धा तेच आहे. लांब जाऊ नका, न लगतीस आहे. महाराज म्हणले देव आहे, पण त्याची अर्थता शोधण्याची आम्हाला संतांनी सांगितली. काय उद्धाराची अपेक्षा आहे? काय मे उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मग ही चित्ताची अर्थता संताजवळच आहे. भक्त ऐसे जाणा जे देहावर उदास आहे. देहावर उदास तुकोबाराय म्हणतात. मी देहावर उदास माध्यमातून त्याचं गणित शोधण्याचा प्रयत्न केला. का? ज्या संतांना आशा नसते, कोणत्याही प्रकारची आस नाही. ल्यावे खावी बरे असावे सदैव, ही संसारिकाची आस. पण मग परमार्थिकाची आस एकच, तो माझा व्हावा आणि मी त्याचा व्हावा. ही आस ही प्रपंचकाची आस. पण मग आशा पाश जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, हे पाशाचे प्रकार. मग एखादा प्रसंग सांगा ना. तुकोबाराय म्हणजे माझ्याकडे प्रसंग असा आहे. तुकोबारायच्या कीर्तनाला शिवाजी महाराज यायचे. ऐकता तुम्ही सगळेजण? कोण यायचं? शिवाजी महाराज. आपले तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला कोण यायचं? शिवाजी महाराज आले का नजराणासमोर मांडायचे. आई बोला कोणासमोर नजराणा मांडायचे? शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांसमोर नजराणा मांडायचे. आणि नजराणा मांडला की तुकाराम महाराज म्हणायचे नाही लागत देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्ही जर असतो ना, आम्ही म्हटलं असतो देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातची पडे. तुकाराम महाराज होते ते नाही म्हणले. नाही लागत आम्हाला सोने रुपयाम्मा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. नाही लागत आम्हाला तुमचं एरवित्तधन, नाही लागत तुमचं एरवित्तधन तुमचं तुमच्या पाशीच ठेवा. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले, असं गोड भजन म्हणायचे. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळेजण. एकदा अशा घड्या सोडा, जरा ताट भाषण म्हणा बरं माझ्या बरोबर सगळे म्हणा. जरा ताट बसून म्हणायचंय, सगळ्यांनी म्हणायचंय. आणि फक्त पक्वाज वाजले, एक पक्वाज टाळ वाजतील बरं का. आणि माझ्या मागे सगळे म्हणणार. तयार? सगळे म्हणायचं. तुकोबाची अमृतवाणी देवाची जापणता, तुकोबाची अमृतवाणी देवाची जापणता. हे दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग, टाळामधुनी हे दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग मधुनी. हे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. क्या बात है, वाह. करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे म्हणा चाले हव भरी. अजून म्हणणार माझ्या बघा टाळीचं महत्व सांगितलंय मी तुम्हाला.
सगळ्यांनी टाळी वाजून म्हणायचं ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. क्या बात है, वाह पोरांनो, शाबास वाह सिस्टीम. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. खालची मंडळी ए ज्ञानोबाराया तुकोबाराया. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. वा महाराज वा वा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबाराया. ए ज्ञानोबाराया तुकोबाराया. ए ज्ञानोबाराया तुकोबाराया. एकदा टाळी वाजवा तुमच्या जोरात 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 टाळी वाजवा. आता लय गोड म्हणलात, लय गोड म्हणलात. माझा आता विचार नाही तुम्हाला सगळ्यांना. आता तुम्ही लय लय भारी म्हणलात. मला असं वाटतं मरोनिया जावेन बा तुमच्याच पोटी जन्मा यावे असं वाटायला लागलं. पण एक बोलू का? हे आहे सगळ्यांना विचार नाही माझं. तुम्ही बोलणार खरं खरं बोलणार? हे आहे बोलणार सगळ्या तुम्ही असे बोला की जरा माना तरी हलवा म्हणजे मला कळल तुम्ही आहेत जरा ऐकताय जरा बोलत चला. आणि मग मला विचारायचं तुम्हाला, हे मंदिर कोणाचं आहे? मंदिर कोणाचं कोणाचं आहे? आई बोला की मंदिर कोणाचं आहे? मारुतरायाचं. बरोबर. मारुतरायाची शपथ आहे तुम्हाला खरं खरं बोलायचं. तुम्ही शेतात काम करता करता किंवा नाही? होय किंवा पाडता करताय 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 शेतात काम करताय, घरात काम करताय. खरं खरं बोलायचं. शेतात घरात काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता? शपथ आहे खरं खरं बोलायचं. खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या. धन्य माता पिता असू द्या. हा अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. हा आणि म्हणून भजन असावं. का भजन असावं? आदरणीय आमचे डॉक्टर बाबा सांगतात बरं का. काय म्हणतात माहिती का? कैलासजी ज्या माणसानं भगवानजी बरं का विष्णूजी ऐका बरं का गणेशजी, ज्या माणसानं देवाचं खरं भजन केलं अभिमन्यू महाराज, ज्या माणसानं राठोड महाराज देवाचं खरं खुरं भजन केलं त्या माणसाच्या जीवनात कोणतीच वाईट शक्ती कधीच भजन करू शकत नाही. म्हणून भजन केलं पाहिजे. मी नाही म्हणत, हनुमान चालीसा म्हणते, तुलसीदासानं लिहिलंय, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुना नासे रोग हरे सब पीरा आणि जपत निरंतर हनुमंत हे बलवीरा. लिहिलंय ना, मी नाही लिहिलंय, तुलसीदासाने लिहिलंय. ते म्हणतात की कोणतीच भूत बाधा कधी तुमच्या माग लागू शकत नाही. फक्त त्याचं नाम घ्या, नाम द्या. हे जर म्हणलं तर जन्मातलं महत्वाचं गणित लागतंय. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात 11 वाजायला 10 मिनिटं कमी होते. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज आले होते. आणि मग शिवाजी महाराज आल्यानंतर शिवाजी महाराज कीर्तनात नजराणा मांडला. आणि मग नजराणा मांडला शिवाजी महाराज. तुकाराम महाराज म्हणले नाही लागत, सोने रुपये आम्हा वृत्तिके समान. बसले शिवाजी महाराज कीर्तनात. शिवाजी महाराज कीर्तनात बसले. अनेक पठाण चाकणच्या सुभेदार घेऊन अनेक पठाण दिन 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 घोड्याच्या टाप्याचा आवाज करत करत लोह गावगडायला लागला. त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक होते. रामोशी समाजातलं पोरग होतं. बहिर्जी नाईकाला कळालं अरे कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्याला राजांच्या कानात जाऊन सांगणं गरजेचं आहे. बहिर्जी नाईक कीर्तनात आले. ओ राज ऐका, कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्याला उठावं लागतंय आणि निघावं लागतंय. शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर बाकीचे लोक उठून पळायला लागले. त्या दिवशी तुकोबाराय मागून ओरडले, पळताय काय? 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जाओ आत्वारा हो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. या कीर्तनात मरण आलेलं भाग्य असलंय आणि तुम्ही जागा सोडता वय.
हे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकले आणि शिवाजी महाराज म्हणले इंचभर जागा सोडणार नाही, येऊ द्या मला मरण. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले, येऊ द्या मला मरण, हे मरण आलेलं मी माझं भाग्य समजेल. शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि मग तुकाराम महाराजांनी देवाकडे गाणं घेतला. का रे, वरून जसा काळ आहे तसा आतून पण आहे का? देवा तुझा माझा कारे वैराकार दुःखाचे डोंगर. तुकोबाराच्या डोळ्यातला भाव पांडुरंगानं पाहिला आणि पांडुरंगाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. माझ्या तुकोबारायवर आज संकट आलंय. कीर्तनात आले तुकोबारायच्या, पाय धरले, फार फणफणले, तुम्ही शांत व्हा, यांच्याकडे पाहिलं मी, तुम्ही कीर्तन करा. तुकोबारायला धीर दिला आणि तुकोबाराय कीर्तन करायला लागले. स्वतः देवेशीवर गेले आणि आपल्या 18 पगड जातीतले बहुजन समाजातले मावळं, स्वराज्य कोण आहे का जातीवाल्याचं नाही, सध्या आपण आपल्यातच भांडतोय. लक्षात ठेवा, आपली कोणतीच जात नाही, आपली एकच जात आहे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणून मरणार, एवढी एकच जात आहे. लक्षात ठेवा, आपण आपल्यात बांधतोय तर आपण आपल्याला संपवतोय, हे सुद्धा लक्षात ठेवा. जाग वा जाग, आपल्यात भांडणं लागल्यात. आणि मग सगळी 18 पगड जातीतली बहुजन समाजातली माणसं देवानं कीर्तनात बसवली आणि सगळे जेवढे होते का तुकाराम महाराज वगळता जिकडं तिकडं देवानं शिवाजी महाराजच करून टाकले. ते पठाण आळीवेशी, त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं? बोला बोला बोला, शिवाजी महाराजांशी आळीवेशी. आणि तोपर्यंत सगळे शिवाजी महाराज आले होते, सगळे शिवाजी महाराज. आणि मग देवानं सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. पठाण आळीवेशी, पठाण वेशीवर आले, त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. आले, उधर बैठा है, जाओ उसका पकड केले की आ जाओ. एक पठाण आतमध्ये गेला, वेशीच्या आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराजांना पकडलं. वेशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं का बाहेर नेला का तू निघायचं रफिक तू का बाग आहे, तो म्हणायचं शफीक मी पहिले सेवा आता. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले, शिवाजी महाराजांना पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं का बाहेर नेला का तू निघायचं अहमद तू का बाग आहे, तो म्हणायचा महम्मद मी पहिले सेवा आता. मधला सोडलं का परत आतमध्ये जायचं. आतमध्ये गेले का शिवाजी महाराजांना पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं का बाहेर नेला का तू निघायचा जाकीर तू का बागा, तो म्हणायचा शाकीर मी पहिले सेवा आता. अभ्यास करून बसवले. त्याच राजा वैतागला. तो म्हणला सबको काट डालो. देव म्हणले आता बरं, आता मारा म्हणले, आता माझ्यामुळे सगळे मारा. आपा तेवढ्या देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः घोड्यावर बसले. टाच मारू न घोड्याला, एवढ्याच्या पुढे नाही. आणि मग घोड्यावर बसले टाच मारली. शिवाजी महाराजाचं रूप पांडुरंगाने घेतलं. अरे देखो शोभा भाग लागले शिवाजी महाराजाच्या माग पळायला. ओरिजिनल शिवाजी महाराज कुठं होते कीर्तनात, आणि डुप्लिकेट कोण होतं? देवानं स्वरूप घेतलं होतं तुकाराम महाराज, आपल्या शिवाजी महाराजाचं. बघा, आपल्या शिवाजी महाराजांची जागा जगाच्या मालकानं पांडुरंगानं आपल्या शिवाजी महाराजाचं रूप घ्यावं, एवढं मोठं शिवाजी महाराज होतं. आणि घोड्यावर बसले देव घोड्यावर बसले आणि पळायला लागले. शोभा भाग राय कीर्तन छोड़ दो, विको दो, शोभा भाग राय शिवा. आणि मग भाग लक्ष दे जरा. अरे काय देव काढतो बाजा. शोभा भाग राय पीछा करो उसका, भाग राय शोभा पीछा करो. शिवाजी महाराज लागले पळायला. आता देव हाती लागत असतो बरं का. भगवान महाराज देव हाती लागत असतो. योगियाच्या ध्यानी द्याता नातुळस नाही कळलं. जाकली मोठसावा लागायच्या. आणि देवानं काटेवणात दिलं. आली पठाण सगळे काटेवणात आली. घोड्यांना हात नाही केली, टाकायांना खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळत होत, घोड्यांना कळत टाका खाली. आपले वैद्य बाबा आळंदीत वाक्य बोलायचे. कोणतं? भडबडजीनो घोडो खानो घोनो. भडबडजीनो घोडो खानो घोनो पंचलनो थोडो. भडबडजीनो घोडो, भडजीचं गोड. खानो घोनो म्हणजे जास्त, पंचलनो थोडो. पण गोडो के छोडो मारो, नीचे भडजी ऊपर घोडो. परत एकदा वन्स मोर आहे का. भडबडजीनो घोडो, भडबडजीनो घोडो
खानो घोनो घोनो म्हणजे जास्त पण चलनो गोडो क्यों छोड़ो मारो नीचे बडजी ऊपर गोडो मराठीत बोलू का टांगा पैकी सांभाळ केला देवाड मागे पुढे उभा राये सांभाळीत कोणाचा सांभाळ केला संताच्या संगती शिवराय आले म्हणून संताचा माध्यम देवानं जोपासलं अरे त्या सांभाळच करण्याची भूमिका त्याच्या जवळ आहे फक्त जा त्याच्या जवळ जा आणि त्याच्या जवळ गेलात ना तर एकत्रितपणाला किंमत आहे एकत्रितपणाला जेवढी किंमत आहे ना तेवढी कशालाच नाही आज या गावची सगळी पोरं एकत्रितपणाने कीर्तनात आले मी तर बोलल या गावातली परमार्थातली क्रांती झाली गावात परमार्थात क्रांती झाली सगळी पोरं कीर्तनात आणि सगळं गाव एकत्रित आहे आणि एकत्रित आलं तर नाना किंमतच आहे कशालाही किंमत आहे तुम्ही कुठे एकत्रितपणानं जा किंमत आहे त्यालाची कशी किंमत आहे सांग का भगवानची कशी किंमत आहे मला वाटतं एकत्रितपणाला किंमत आहे असंच गाव कोरोना आहे का गावामध्ये ना गावामध्ये जळगाववरून केळी विकायला आल्या जळगाववरून हे ऐका ना कुठून केळी विकायला आल्या रे बंट्या तिकडे बघ हा केळी विकायला आल्या कुठून केळी विकायला आल्या जळगाववरून आणि गावामध्ये केळी विकायला लावल्या 50 रुपये डझन कशा बोला की 50 रुपये डझन 50 रुपये डझन 50 रुपये डझन मिरची आपलं ते केळी लावली आपल्या मिरची ते आज दुपारी मार्केटमधून आलं त्याच्यामुळे झालं ते आणि मग केळी लावली 50 रुपये डझन आणि त्या केळीमध्ये 2 प्रकार होते कसं एक डझन मध्ये होती म्हणजे ती एकत्र होती त्याला आपण केळीचा घड किंवा फड म्हणतो बरोबर आणि जी बाजूला झाली त्याला सुट्ट्या झाल्या असं म्हणतो आणि मग केळीवाल्याला विचारलं ही कशी दिली आणि ती कशी दिली जी घडात आहे त्याची किंमत 50 रुपये डझन कशी बोला 50 रुपये डझन आणि जी सुट्टी ना याची किंमत 5 ते 10 रुपये डझन मग त्याला विचारलं याची घडात याची किंमत जास्त का आणि सुट्टी याची किंमत कमी का तर त्या केळीवाल्यानं इतकं मार्मिक उत्तर दिलं तो म्हणला घडात याची किंमत जास्त काय माहिती का यानं सगळ्या गावकीला सगळ्या भाऊकीला सगळ्यांना धरल्यामुळं याची किंमत बोला जास्त आहे आणि हे 5 ते 10 रुपये आहे ना हे 5 ते 10 रुपये यानं कधीच गावकीला विचारलं नाही कधीच भाऊकीला विचारलं नाही म्हणून याची किंमत बोला आणि जी भाऊकीला गावकीला कधी विचारती नाही ना त्याची किंमत नेहमी बोला आणि त्यांची तोंड पण कधी पायाजोगी नसतात मी आता केळीचं सांगतोय तुम्हाला कळालं का मी कोणाबद्दल बोलतोय ती 5 रुपयाची जी केळी असते ना तिची तोंड बघा खावा सुद्धा नाही वाटत हा आणि म्हणून जे एकत्रितपणाला किंमत आहे तू खूप बरं आहे म्हणतात काय ना आता कळण काय ना नंतर कळण हा आणि मग संतांच्या दर्शनात हा लाभ आहे मानवी जन्मातलं संत आम्हाला शिकवतात आशा पाश निवारून जाण्याचं सामर्थ्य आहे मग हे जर सामर्थ्य आहे पण त्यांना आवडतं काय विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता त्यांना फक्त भगवान परमात्माच आवडतो बाकी आवडत नाही मग नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता जग कावडू नये बहुता छंदाचे असे जण नये म्हण वाटू त्यांच्या संग म्हणून मला जग आवडत नाही पण मग हा जर या सगळ्या जर विचार केला तर तुकोबाराय म्हणतात आमचा अतिपरिचय या देवाच्या माध्यमात गोड झाला का देवानं आमचा सांभाळ केला आणि देवाजवळच अतिपरिचय असावा बाहेर गावात तुम्हाला सॅल्यूट घालतील बरोबर सॅल्यूट घालतील तुम्हाला साहेब म्हणतील बाहेर गावात बरोबर ना बाहेर गावात तुम्हाला साहेब म्हणतील बाहेर गावात तुमचं तुकाराम शेठ म्हणतील तुम्हाला गावात आल्यावर हा तू क्या बरोबर का नाही बाहेर गावात तुमचं नाव रामदास शेठ बोलतील गावात आल्यावर हा असं आहे माझं उदाहरण सांगतो लोकांचं कशाला अनुभव आले अंगा ते जगा माझे ना 4थीची एक मैत्रीण होती हसायची काहीच हसून मोकळे झाले तुम्ही हसाल मी म्हणजे माझी 4थी हा असू द्या हा आणि मग 4थीची मैत्रीण होती आम्ही एका बेंचवर बसायला होतो 4थी पर्यंत एका बेंचवर बसलो आम्ही एका बेंचवर बसायलो बेंचवर का बसलो आमच्या काळात शिक्षण होतच तसं भगवान महाराज आपण शिक्षणच तसं होतं पोरांना लय बडबड केली का पोरा शेजारी कोण बसवायचे हा पोरांना लय बडबड केली का पोरा शेजारी कोण बसवायचे आपल्या शेजारी कोण बसवायचे मुलगी बसवायची आणि मुलगी बसवली का पोरग आपोआप तसं होतं माझ्या शेजारी तिला बसवलं 4थी पर्यंत आमची रोज भांडणं व्हायची भांडणं कशावर जाग येऊन भांडणं व्हायची माझ्याकडं कंपास होती कंपास 40 रुपयाची कॅमल कंपनीची उंटाचे चित्र होतं बघा त्याच्यावर त्या उंटाच्या चित्राच्या कंपाशीत 40 रुपयाच्या कंपाशीत 2 टोकाचं काय कर्कटक होतं आणि त्या कर्कटकानं मी अर्धा बेंच आखला होता असा ह्या रेषेची कडवली ते मग असं हा रोज आमची भांडणं व्हायची ती आधीला पहिलं नाव माझंच टिपायची
कशाला? भात खायला नाही, मार खायला पहिलंच नाव माझं असायचं. रोज नाव माझं पहिलं यादीला. मला खरं डॉक्टर व्हायचं होतं, पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. ते माताला कसं काय? तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं ना. आळंदीला गेलो ना. आळंदीला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. पण आळंदीने वस्तू गावाकडे तिचं लग्न झालं हो. आणि त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. तिला जिथं दिलं का माझं कीर्तन तिथंच होतं. आणि तिला कळालं हा तो तोच दिसतोय. लहानपणी आखोबा मला बावड्या म्हणायचे, आता बावड्या नाही बरं का, आता बाराच बद्दे. तिला कळालं हा तर तोच दिसतोय, पण तिला कन्फर्म होईना. शेवटी कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे कीर्तन करायचे आभार मानतात. आभार तुमच्याकडे मानतात का? त्या दिवशी कोकणात गेलो कीर्तन. आभार कशी मानले माहिती का? आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं. आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जाम बारी कीर्तन केलाय कोकणात. हा, आणि जाम बारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला आणि आभार मानले. तिला आभारात कळालं हा आपला लहानपणीचा बावड्या नाही, मित्र म्हणा मित्र. हा तुम्हाला पाहिजे मग बावड्या, मित्र म्हणा मित्र. हा आणि बावड्या मित्र कळालं. आणि तिला कळालं. ती सगळ्यात माग बसली. ती एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली. पाया नाही पडली माझ्या, सगळ्यांना बाजूला केलं. माझ्या पायाजवळ 4 गावची लोक पाया पडत होती. सगळ्यांना बाजूला केलं. माझ्या जवळ आली, पाया नाही पडली, सगळ्यांना बाजूला केलं. मला म्हणती, माझ्या जवळ येऊन मला म्हणती, बावड्या तू कधी कीर्तनकार झाला? त्या दिवसापासून मी अतिपरिचय करायचं बंद केलं. नको म्हणा असं आहे ते. आणि म्हणून माझं मत आहे आपला अतिपरिचय लोकांजवळ असण्यापेक्षा आपला अतिपरिचय संताजवळ आणि देवाजवळ असावा. जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. याला प्रमाण भरपूर आहे, पण मग संताजवळ अतिपरिचय असण्याची फायदाच आहे. महाराज म्हणले आम्ही तेच तुम्हाला सांगतोय की यांच्या माध्यमातून सांभाळ होतो. ते साकडं पडू देत नाही. काहीच साकडे पडो निधी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जण धन माता पिता विठोबा रखुमाई. बार घुमाए ज्ञानेश्वर माऊली